जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे। 18 ओव्यांचा विस्तार समर्थांनी मुख्य शिष्य लक्षण सुरू करण्याच्या आधी केला। तो सर्व भाग नीटपणे समजून घेतल्यानंतर आता ही शिष्य लक्षणाची पहिली ओवी येते। मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य। या ओवीच्या पुढे समर्थांनी अनेक ओव्यांमध्ये शिष्य पाहिजे अशा अर्थानं उपदेश केलेला आहे, पण पहिल्या ओवीमध्ये मात्र ते सत्शिष्य असा शब्द वापरतात। म्हणजे खरं समर्थांना अभिप्रेत आहे आपण सत्शिष्य होणं, नुसतं शिष्य नाही। आणि सत्शिष्य तो असतो ज्याचा मुख्य म्हणजे सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास असतो। या विश्वासामध्ये परमार्थाचं बीज दडलेलं आहे। विश्वासामुळेच परमार्थाला सुरुवात होते, परमार्थामध्ये प्रगती होते आणि परमार्थ कळसाला जातो। नामदेव महाराज तर स्पष्टपणे म्हणतात, विश्वास तो देव म्हणून धरी येला भाव। विश्वासच नसेल तर व्यक्ती साधन मार्गावरती येऊ शकत नाही। आणि विश्वास ठेवण्यामध्ये अडचण आपल्या मनाची आणि बुद्धीची येते, तर्कांची येते, आपल्या समजांची येते। आणि हे सगळे समज तर्क आपल्या देहबुद्धीतून आलेले असतात। म्हणजे आपली देहबुद्धीची ओळख पुसून टाकण्यासाठी ज्या सद्गुरूंकडे जायचं तिथं पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे। तोच जर नसेल तर पुढे काहीही घडू शकत नाही। समर्थांनी हे जे लक्षण सांगितलेलं आहे ते लक्षण अथपासून इतिपर्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे नेमकं काय तर असं पहा, परमार्थाची सुरुवात कुठून होते? श्रवणामधून होते। आणि परमार्थाचा शेवट कुठे होतो? आत्मज्ञानामध्ये होतो। खरं म्हणजे तोही शेवट नाहीच। आत्मज्ञान संपन्न सत्शिष्य सद्गुरूंच्या आत्मानुसंधानाच्या अवस्थेमध्ये निरंतर राहतो। म्हणजे जे साधन कधी कधी होत होतं ते आता अखंडत्वानं चालत राहतं। म्हणजे परमार्थ तत्वतः कधी संपतच नाही। सुरुवात मात्र परमार्थाला आहे आणि ती श्रवणामधून आहे। म्हणजे पहा बरं का, सद्गुरूंकडे गेल्यानंतर ते जे सांगत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवणं, इथपासून सुरुवात होऊन मुख्य सद्गुरू वचन आहे तत्वम असी, तो बोध अंतर्बाह्य पूर्णपणे व्यापून राहणं, इथपर्यंत श्रवण आहे। म्हणजे सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरू जर म्हणाले येत जा किंवा पुन्हा ये, किंवा सद्गुरू म्हणाले की काय करतोस, नाम घेतोस का, ध्यानाला बसतोस का, तर तिथपासून श्रवणाला सुरुवात आहे। आणि मग जर भाग्यवशात सद्गुरूंकडून अनुग्रह प्राप्त झाला आणि ते म्हणाले की ते ब्रह्मच तू आहेस, तर तिथेही श्रवण आहे। आता साधक साधनेमध्ये रमायला लागला। रमत असताना त्यानं सद्गुरूंचा बोधच आपल्या जवळ ठेवला। सद्गुरूंचं वाक्य पदोपदी आठवलं आणि त्या भावामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न केला। सद्गुरूंनी नाम जरी दिलं तरी त्याची सुरुवात श्रवणापासूनच आहे। आणि मग तेच नाम पुनरावृत्तीनं आत सतत घेणं आहे। म्हणजे श्रवण कायमस्वरूपी बरोबर आहेच। आणि अंतिम टप्पा जो आत्मज्ञानाचा, तिथे तर सद्गुरू वाक्याची आत्मप्रचितीच आहे, त्यामुळे तिथेही श्रवण आहेच। अशा रीतीनं सद्गुरू वचनाचं श्रवण अथपासून इतिपर्यंत आहे। समर्थ म्हणतायत इथे जर विश्वासच नसेल तर तो शिष्य होऊ शकणार नाही। आणि ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो सत्शिष्य असतो। बारीक बारीक गोष्टी या ओळीमध्ये आहेत, पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत। समर्थ मुख्य हा शब्द ओळीच्या सुरुवातीला वापरतात। अत्यंत प्रमुख असं जर कोणतं लक्षण असेल तर ते लक्षण आहे सद्गुरू वचनावरचा पूर्ण विश्वास। तसंच शिष्य न म्हणता सत्शिष्य म्हणतात। नुसतं विश्वास न म्हणता पूर्ण विश्वास म्हणतात।
आणि नुसतं शरण न म्हणता अनन्य भावे शरण म्हणतात, किंवा नुसतं भाव न म्हणता अनन्य भाव सांगतात. म्हणजे समर्थांना जे सुचवायचं आहे ते तसंच सूक्ष्म रीतीनं पाहणं गरजेचं आहे. सद्गुरू वचनावरती वरवर पण विश्वास ठेवता येतो आणि आपल्या सोयीनं पण विश्वास ठेवता येतो. असं पहा, आपल्या मनात काहीतरी विचार असतो, हेतू असतो. एका मुलीशी लग्न करायचं आहे किंवा एखादा धंदा सुरू करायचा आहे. आता तो आपल्याला सुरू करायचाच आहे. आपल्या मनाशी आपण ठरवलेलं आहे की करायचा, पण सद्गुरूंना विचारायचं पण आहे. सद्गुरूंनी जर आता त्या बाजूनं निकाल दिला, त्या बाजूनं सांगितलं की हो ठीक आहे, या मुलीशी लग्न कर, किंवा ठीक आहे हा धंदा सुरू कर, तर ती सद्गुरू आज्ञा म्हणून आपण घेतो. पण समजा सद्गुरूंनी विरुद्ध दिशेचा निर्णय दिला तर मग प्रसंगी आपण सद्गुरूंना तर्क सांगायला लागतो. नाही, त्याचं कसं आहे, असं झालं तर असं करता येईल. हे बघा, हे असं म्हणत होते, मग यांनी तसं सांगितलं. मग सद्गुरू थोडा वेळ थांबतात आणि म्हणतात, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये अनंत ठिकाणी असे प्रसंग आहेत की पहिल्यांदा श्री महाराजांच्या मुखातून जे आलेलं आहे ती त्यांची खरी आज्ञा आहे. त्या आज्ञेला जर सबब समोरून आली तर श्री महाराजांनी विचारणाऱ्याच्या सोयीनुसार निर्णय दिलेला आहे. म्हणजे दुसऱ्यांदा जे सांगितलं जातं ती गुरुआज्ञा नाही. खरी गुरुआज्ञा तीच आहे जी पहिल्यांदा केली जाते. आणि असं यच्च यावत सद्गुरूंच्या बाबतीत लागू आहे. संत वेगवेगळे असतील, पण नियम हाच लागू आहे. सर्वप्रथम त्यांच्या मुखातून काय आलं त्याला अत्यंत महत्त्व आहे. श्री महाराज तर हे स्पष्टपणेच म्हणतात की पहिल्यांदा जे मी सांगतो ती माझी खरी आज्ञा, नंतर मी विचारणाऱ्याच्या सोयीनं सांगतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवू शकत नाही. आपली बुद्धी, आपले तर्क आडवे येतात, आपलं मन आडवं येतं. विश्वास नसतो असं नाही, पण पूर्ण विश्वास असत नाही. म्हणून समर्थांच्या या ओवीला अत्यंत महत्त्व आहे. समर्थ म्हणतात, सद्गुरू वचनावर सत्शिष्याचा पूर्ण विश्वास असतो. मागे पुढे तो पाहत नाही. विचार तिथे आडवा येत नाही, तर्क तिथे आडवा येत नाही, कोणताही संकल्प विकल्प तिथे आडवा येत नाही. खरं म्हणजे ही सुद्धा समर्पणाची एक अवस्था आहे. मागे निरूपणात आपण अंबुराव महाराजांची गोष्ट पाहिली आहे पहा. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलं केर काढ. नंतर म्हणाले केर काय काढतोस, उभा राहा. नंतर म्हणाले उभा का आहेस, केर काढ. जे वचन गुरुमुखातून बाहेर आलं त्याचं पालन तत्काळ, तत्काळ हा शब्द आहे बरं का, तत्काळ केलं गेलं. श्री महाराजांच्या चरित्रातही एक गोष्ट आहे. श्री महाराज राम मंदिरामध्ये रामासमोर भजन करत उभे होते. त्यांच्या मागे आनंदसागर महाराजही उभे होते. श्री महाराजांना काहीतरी काम लागलं म्हणून श्री महाराजांनी टाळ आनंदसागरांच्या हातात दिले आणि त्यांना म्हणाले, भजन करत उभा राहा, मी आलोच. असं म्हणून श्री महाराज जे गेले ते 1-2 दिवसांनी परत आले. आनंदसागर तसेच रामरायांसमोर उभे होते. आनंदसागरांना बघून श्री महाराजांना भरून आलं. त्यांनी आनंदसागरांना मिठी मारली आणि म्हणाले, शाबास, याला म्हणायचं आज्ञापालन. आज्ञापालन केलं गेलंच, त्यात काही वादच नाही. पण ते केलं गेलं कारण सद्गुरू वचनावरती पूर्ण विश्वास होता. म्हणजे म्हणाले आहेत ना उभं राहा, तर उभं राहिला. अशा पद्धतीचा विश्वास समर्थांना इथे अपेक्षित आहे. कुठल्याही तर्काशिवाय, कुठल्याही विचारांशिवाय, कुठल्याही स्वतःच्या समजाशिवाय, कुठल्याही अभिमानाशिवाय जे सांगितलं जाईल त्याचं ताबडतोब आचरण घडणं. यासाठी जी अवस्था यावी लागते त्यासाठी आपला मी तिथे चालत नाही. म्हणूनच समर्थांनी ओवीमध्ये सत्शिष्य असा शब्द वापरलेला आहे. सत्शिष्याचा मी जवळजवळ नाहीसा झालेला असतो. पूर्णपणे गेलेला असत नाही, पण जवळजवळ नाहीसा झालेला असतो. ज्याचा पूर्ण मी गेलाच तो सद्गुरू स्वरूपच झाला.
समर्थ दासबोधामध्येच एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात, मुमुक्षाची लक्षणं साधकामध्ये नाहीत आणि साधकाची लक्षणं सिद्धामध्ये नाहीत. तसंच समर्थांनी इथे सच्शिष्य असा उल्लेख करून सांगितलेला आहे, सद्गुरू वचनी पूर्ण विश्वास. आता मागे पुढे नाही. हे जे समर्पण आहे, या समर्पणानं साधना केल्यानंतर चित्तवृत्ती आपोआपच आत्मस्वरूपामध्ये मुरून जातात, विरघळून जातात. जसं मीठ पाण्यात विरघळावं, साखर विरघळावी, किंवा त्याहीपेक्षा उत्तम दृष्टांत म्हणजे बर्फाचा खडा पाण्यात जावा आणि सगळं मिळून पाणीच होऊन जावं. तशा पद्धतीनं साधकाचं मन, चित्त, वृत्ती, अहंकार या सगळ्या गोष्टी आत्मस्वरूपामध्ये लीन होतात. समर्थांनी ही जी लक्षणं सांगितलेली आहेत, त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती लक्षणं सांगत असताना समर्थ आपल्याला अभ्यासही देतात. म्हणजे जो शिष्य आहे त्यानं सच्शिष्य होण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यासाठीही ओवी आहे. ज्याचा सद्गुरू वचनांवर विश्वास आहे त्यानं तो विश्वास पूर्ण विश्वास कसा होईल याचा अभ्यास करायचा आहे. तसंच जो शरण आहे त्यानं आता आपण अनन्य शरण कसं होऊ याचा अभ्यास करायचा आहे. हे गुण जिथे एकत्रित असतात तो सच्शिष्य असतो असं समर्थ सांगतात. शरणागती म्हणजे तरी काय? आपण कुणी आहोत हा भावच नसणं म्हणजे खरी शरणागती आहे. आतमध्ये डोकावून पाहिलं तर कळेल की मी अमुक अमुक, माझं आडनाव अमुक अमुक, माझं कुळ, माझी जात, माझं गोत्र, माझा धर्म, माझा वंश, माझं घर, माझी संपत्ती, माझं शिक्षण, माझं ज्ञान, माझा अनुभव, अशा अनेक प्रकारच्या ओळखी आपणच आपल्याला चिकटवून घेतलेल्या आहेत. या कुठल्याही नसणं हे शरणागतीचं लक्षण आहे. आत असा कोणताही भाव नसणं की मी म्हणून कुणी वेगळा आहे. आणि या आपल्या ओळखींना जर सूक्ष्मपणे पाहिलं तर कळेल की या सर्व ओळखी आपल्या देहाशी संबंधित आहेत. मग आपली जात कुळ असेल, आपला अनुभव असेल, आपला पैसा अडका असेल, नाहीतर आपला देह असेल, ही सगळी ओळख पुसून जो सद्गुरूंनी दिलेल्या आत्मानुसंधानामध्ये, नामामध्ये राहतो, तो खरा शरणागत असतो. श्री महाराजांचं आणखी एक सोपं आणि गहन असं वाक्य, मी कुणी नाही, तू आहेस, म्हणजे नामस्मरण. हीच शरणागतीची अवस्था आहे की आपण कुणी नाही. समर्थ त्यामध्ये भर म्हणून सांगतायत की ही शरणागतता अनन्यपणानं पाहिजे. म्हणजे इथेही शरण आहे आणि तिथेही शरण आहे असं नसलं पाहिजे. भूक वेगवेगळ्या पदार्थांसंबंधी असली तरी जेवण्यासाठी एकच तोंड आहे. डोळे जरी दोन वेगवेगळे असले तरी आपण जे पाहतो ते एकच पाहतो. कान दोन जरी असले तरी ऐकतो ते एकच ऐकतो. आपली सर्व इंद्रिये जरी स्थूल असली तरी त्यातून बोध हा एकत्वाचाच आहे. मग जर मी एकच आहे आणि जो एक आहे परमात्मा तोच मी आहे, तर मग त्यासाठी कुठेतरी एका ठिकाणी शरण जाऊन ती गोष्ट आपल्या अंतःकरणावर ठसवणं गरजेचं आहे. यांच्यावरही विश्वास आहे आणि त्यांच्यावरही विश्वास आहे. या महाराजांनाही शरण आणि त्या महाराजांनाही शरण असं समर्थांना अपेक्षित नाही. म्हणूनच त्यांनी अनन्य भावे शरण असा शब्द वापरला आहे. आता आणखी सूक्ष्मातील अर्थ पाहूया. अनन्य या शब्दामध्येच एकत्व आहे. अन्य नसणं म्हणजे अनन्य, आणि अनन्य भाव म्हणजे आत्म्याप्रती असलेला अनन्यतेचा भाव. म्हणजे मी आणि आत्मा किंवा मी आणि जीव, मी आणि सद्गुरू किंवा मी आणि देव, मी आणि मला मिळालेलं नाम, यात भेदच नसला पाहिजे हे समर्थ इथं सांगत आहेत. त्याला म्हणायचं अनन्य भाव. म्हणजे रामनाम सद्गुरूंनी दिलं. आता मी रामनाम घेतो म्हणजे मी वेगळा राहिला आणि नाम वेगळं राहिलं असं परमार्थात नसून मी आणि नाम एकच आहे, आणि ज्याचं नाम आहे तो राम आणि माझा आत्मा एकच आहे
आणि मी आणि आत्मा एकच असल्यामुळं मी आत्मस्वरूपच आहे, असं त्या ठिकाणी एकत्व आहे. तसंच उपास्य देवतेच्या बाबतीत आहे, तसंच सद्गुरूंप्रती असलेल्या भावाबद्दल आहे. म्हणून सद्गुरूंचं जर खरं स्थान कुठे असेल तर ते आपल्या अंतरामध्ये आहे, बाहेर नाहीच आहे. सद्गुरू असती हृदयात, सच्छिष्याते जागवित. आपल्या आतच सद्गुरू कसे आहेत बुवा? अर्थातच स्थूल अर्थानं नाही. आपल्या आत स्थूल अर्थानं रक्त आहे, हाडे आहेत, मांस आहे. आत आपल्या जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? आपले विकार दिसतात, आपलं मन दिसतं. सद्गुरू आहेत असं आपल्याला वाटतं का? सद्गुरू आत आहेत ही गोष्ट तथ्यता त्याच्यासाठी बनते ज्याचं मन शून्य झालेलं आहे, विकार गळून पडलेले आहेत. प्रभू रामचंद्र आणि सीतामाई वनवासाला गेले. लक्ष्मणही बरोबर गेला. कालांतरानं भरत रामचंद्रांना भेटायला आला. त्यानं वडिलांच्या निधनाची बातमी सांगितली आणि सांगितलं की तुम्ही राज्यावरती या, सिंहासन तुमचं आहे, तुम्ही बसा आणि राज्य करा. रामचंद्र म्हणाले, नाही, वनवासाची आज्ञा आहे, मी वनवासामध्ये राहीन. त्यांनी खडावा भरताला दिल्या. भरतानं त्या खडावा घेऊन त्या सिंहासनावरती ठेवल्या आणि राज्यकारभार चालवला. मग सिंहासनावरती रामचंद्र कुठे बसले होते? खडावाच तर ठेवल्या होत्या. आणि भरतच राज्य करत आहे, रामचंद्र कुठं राज्य करत आहेत? पण भरतानं रामचंद्रांचं राज्य म्हणून राज्य केलं. म्हणजे आत रामचंद्रच आहेत या भावामध्ये भरत राहिला. म्हणजे भरताच्या सापेक्ष रामचंद्रच राज्य करत होते, भरत तिथे नव्हताच. आणि खडावा नसून सिंहासनावरती पण रामचंद्रच आहेत या भावानं त्यानं सिंहासनाकडं पाहिलं. ही अनन्यता आहे. म्हणजे तिथे ते आहेत का तर स्थूल दृष्टीनं नाहीत, पण तिथेच ते आहेत जो अनन्य आहे त्याच्यासाठी. अशा पद्धतीनं अनन्यता ठेवून जो सद्गुरूंना शरण असतो तो सच्शिष्य असतो. म्हणजे अशा सच्शिष्याच्या जवळ सद्गुरू अखंडत्वानं आहेत. बाह्यदृष्टीला ते दिसणार नाहीत, भावदृष्टीलाच ते दिसतील. आणि असा खरा भाव ज्याचा असेल त्याच्यापाशी त्याचा अभिमान असणार नाही, त्याच्या मनातील संकल्प विकल्प असणार नाहीत, विषयासक्त वृत्ती असणार नाही. श्री महाराज माझ्या आत आहेत म्हणायचं आणि वर्तन जर तपासलं, विचार जर तपासले, अंतरातील भाव जर तपासले तर श्री महाराजांना आवडत नाहीत अशा पुष्कळ गोष्टी सापडायच्या. असा प्रकार अनन्य सत्शिष्याजवळ असत नाही. मांजर जसं डोळे मिटून दूध पितं तसं मनुष्य विषय भोग भोगत असताना जणू आपल्याला कोणी पाहतच नाही अशा पद्धतीनं ते भोगतो. त्यावेळी जे वर्तन घडतं ते श्री महाराजांच्या पसंतीचं असत नाही. पण विषय भोगाचा भर ओसरला की आपण अनन्य भक्त होऊन राहतो. ही लबाडी आहे, ही काही अनन्य भक्ती नाही, ही काही अनन्य शरणागती नाही. भोगाची वेळ आली की सद्गुरूंना विसरला आणि भोग भोगून झाल्यानंतर भक्तीचा पूर आला, असा सत्शिष्य असत नाही. वर्तन, आचरण, आचरणामागील चिंतन, चिंतनामागील विचार या सगळ्या गोष्टी जर सद्गुरूंना आवडणाऱ्या असतील, जर सद्गुरुपदिष्ट साधनेला पूरक असतील तर ती अनन्य शरणागतीची अवस्था आहे. कुणी इथे तर्क काढेल की जर अभिमान पूर्ण नसेलच किंवा मन शून्यच झालं, आत संकल्प विकल्प कोणते नाहीत, तर मग तो सिद्धच झाला की. म्हणजे खरी अनन्यता, अनन्य भाव जर सिद्धावस्थेमध्येच असेल तर सत्शिष्यामध्ये तो असतो असं समर्थ का म्हणतायत? कारण समर्थ इथे अभ्यास सुचवत आहेत. तुम्ही जर शरण असाल तर नुसतं शरण न राहता अनन्य भावे शरण होण्याचा अभ्यास करा. हा अभ्यासाचा प्रांत आहे. आता रामचंद्र वनवासात आहेत, अयोध्येमध्ये नाहीत. अभ्यास करायचा आहे की तेच सिंहासनावर बसले आहेत, तेच राज्यकारभार करत आहेत. ते असते तर त्यांनी काय निर्णय दिला असता, ते असते तर ते कसे वागले असते, हे ध्यानात धरून तसं वागायचं आहे. श्री महाराज प्रवचनांमध्ये काय सांगतात
आपण काय वागत आहे याचा ताळमेळ घातला पाहिजे. आजचं प्रवचन बघावं. आज श्री महाराज काय म्हणत आहेत ते पाहावं. आपण तसं वागत आहोत का, तसा विचार करत आहोत का, हे तपासून पाहावं. आणि तसं नसेल तर तसं करण्याचा अभ्यास करावा, हे समर्थांना सुचवायचं आहे. यासाठीच शिष्याचं लक्षण पहिल्या ओळीत समर्थांनी सांगितलं. आदर्श हा कायम उच्चच असतो. जमलं तर सुट्टीत मला जरा गिर्यारोहण शिकायचं आहे, मजा येते, ही दृष्टी वेगळी. आणि मला कुठल्याही परिस्थितीत एव्हरेस्ट सर करायचंच आहे, हा निश्चय करणं वेगळं. एव्हरेस्ट अवघडच आहे, सगळेजण कुठे जाऊ शकतात तिथे. पण ते ध्येय ठेवलं तर छोट्या मोठ्या टेकड्या सहज पार करता येतील. पुष्कळशी अवघड शिखरे सुद्धा सर करता येतील, कारण ध्येय मनामध्ये एव्हरेस्टचं आहे. तशा पद्धतीनं समर्थ अभ्यास देतात की खऱ्या सत्शिष्याचा नुसता विश्वास असत नाही, पूर्ण विश्वास असतो. खरा सत्शिष्य नुसता शरण असत नाही, अनन्य भावे शरण असतो. तर तसं होण्याचा अभ्यास करा. यापुढे समर्थांनी शिष्य पाहिजे या दृष्टीनं अनेक ओव्या सांगितल्या आहेत. समर्थ त्या ओव्यांमधून काय काय शिष्य लक्षणे सांगतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.